सन्मानगढ़ राष्ट्रीय ध्वज को सलामी देगी। राष्ट्रीय सलूट सलामी शस्त्र। सन्मानगढ़ सन्मानगढ़ विसर्जन। सर्वांनी शपथ घ्यावी। तंबाखू मुक्तीची शपथ घ्या। तंबाखू व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे होणारे आजार याच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे। म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा व धूम्रदारीचा वापर करावा यासाठी मी प्रयत्न करेन। भारत सरकारचा नियंत्रण कायदा 2003 तसेच महाराष्ट्र शासनाचा तंबाखूजन्य पदार्थ याचे सेवन, थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील। माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था तंबाखू मुक्त व ई सिगरेट मुक्त करेल। मी माझे कार्यालय, माझे घर, माझा गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल। त्यानंतर रसाळे सहाय्यक आयुक्त यांनी केलेले आहे। नागनाथ कानमराव पतंगे भंडार अधीक्षक म्हणून नागनाथ पतंगे यांनी केलेला आहे। त्यामुळे यावेळेचा ऑफिसर सन्मान पुरस्कार श्री नागनाथ पतंगे साहेबांना जात आहे। त्यानंतर विभाग मनपा नांदेड नोव्हेंबर 2025 साठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण घेणे। त्यात मोहम्मद अब्दुल अलम मोहम्मद इक्बाल उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे।
त्यामुळे यावेळेचा पुरस्कार या अतिक्रमण विभागाला जात आहे. पुरस्कार अतिक्रमण विभागाला जात आहे. त्यानंतर याचबरोबर दुसरा एम्प्लॉयमेंट माहीम वेळेवर काम करण्याचं, आदेशाचे पालन करण्याचं काम उत्कृष्ट अशा सुजात आणि त्रिसाब यांनी केले. 2026 रोजी श्री संतोष माणिकराव जोशी.